नमस्ते दर्शक हो, चला इंग्लंडचं सौंदर्य आणि वैभव बघायला. हे इंग्लंडचं सौंदर्य आणि वैभव बघायला आपण आलेलो आहोत इंग्लंडमधलं सगळ्यात मोठं 2 नंबरचं शहर असलेल्या बर्मिंगहममध्ये. आणि ह्या बर्मिंगहममध्ये एक असं मंदिर आहे जे युरोपमधलं सगळ्यात मोठं मंदिर आहे. माझ्या मागे जे दिसतं आहे ते बर्मिंगहममधलं व्यंकटेश बालाजी मंदिर आहे. हे बालाजी मंदिर आज आपल्याला बघायचं आहे. मी पुन्हा एकदा आठवण करतो, युरोपमधलं सर्वात मोठं मंदिर आणि इंग्लंडमधल्या बर्मिंगहम शहरामध्ये. चला तर मग बालाजी मंदिर बघायला आरंभ करूयात. हा मंदिराचा प्रवेश मार्ग आहे किंवा प्रवेशद्वार आहे, मुख्य प्रवेशद्वार. आल्या आल्याच आपल्याला गरुड देवतेचं दर्शन होतं. आता तुम्ही समोर जे बघताय ती गरुड देवता आहे. ह्या बाजूला प्रवेशद्वार आहे. मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार इथे आहे. या प्रवेशद्वारातून आपण प्रांगणामध्ये मंदिराचा प्रवेश करतो. आणि आता मी तुम्हाला समोरचा संपूर्ण दृश्य दाखवतो आहे. मंदिर आतमध्ये आल्या आल्या असं दिसतं. हा मधला गोल जो आहे, या गोलाच्या भोवती पार्किंगला भरपूर स्थान उपलब्ध आहे. आत्ता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत जवळपास, आणि अजून मंदिर उघडलं नसेल, कदाचित 5 वाजता उघडतं. पण आत्ता तरी इथे गर्दी अजिबात दिसत नाही. शुक्रवार आहे आज. आपण आता आतमध्ये जाऊयात मंदिर बघायला. या दिशेला मुख्य प्रवेशद्वार आहे मंदिराच्या प्रांगणाचं. मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश केल्या केल्या आपल्याला मंदिराचे विविध भाग दिसायला आरंभ होतो. समोरच मध्ये मोठा गोल आहे आणि या गोलाच्या भोवती सगळीकडे पार्किंगला भरपूर स्थान उपलब्ध आहे. भरपूर गाड्या इथे पार्क होऊ शकतात. आत्ता शुक्रवार आहे, संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत, त्यामुळे आत्ता तरी इथे गर्दी नाही आहे, म्हणून आम्ही तुम्हाला हे दाखवत आहोत. आता आपण आतमध्ये जाऊन मंदिरात दर्शन घेऊयात. हे बघा, आम्ही थोडेसे पुढे आलेलो आहोत आणि हे मुख्य समोर जे दिसतंय चिन्मय ज्या दिशेने चाललाय ते मुख्य तिरुपती बालाजीचं मंदिर आहे. क्षमा करा, तिरुपती चुकून आलं. तिरुपती सारखं मंदिर आहे आणि बालाजीचं मंदिर आहे, व्यंकटेश्वराचं मंदिर आहे, आणि इतर अन्य देवांची मंदिरं सुद्धा या प्रांगणामध्ये आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मुरुगनचं मंदिर आहे, मुरुगन मंदिर आहे, एक महादेवाचं मंदिर आहे, एक गणपतीचं मंदिर आहे, साईबाबाचं मंदिर आहे. अशी विविध मंदिरं सुद्धा या प्रांगणामध्ये आहेत. आणि जसं तिरुपती बालाजीला केसमुंडन करण्याची किंवा केसकर्तन करण्याची व्यवस्था आहे, तशीच इथे सुद्धा आहे. जसं तिथे प्रसादालय आहे तसंच इथेही प्रसादालय आहे. जसे तिथे लाडू मिळतात त्याच चवीचे आणि तसेच्या तसे लाडू इथे मिळतात. एक लाडू 2 पाऊंडला मिळतो. अगदी जसंच्या तसं तिरुपतीसारखंच त्यांनी इथे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आत्ता आपल्याला जे पटलावर दिसतोय ह्याला कम्युनिटी हॉल म्हटलं जातं. इथे छोटी छोटी लग्न, मुंज किंवा इतर धार्मिक कार्यक्रम करू शकता तुम्ही, किंवा UK मधले लोक इथे येऊन करतात असे धार्मिक कार्यक्रम. त्याच्यासाठी हा कम्युनिटी हॉल इथे बनवलेला आहे. जशी दक्षिणातल्या मंदिरांना गोपुरं बनवलेली असतात तशीच गोपुरं इथल्या सुद्धा मंदिराला बनवलेली आहेत. आणि तशीच ठेवण आणि दगडामध्ये बांधकाम केलेलं इथं आपल्याला बघायला मिळतं. हे एक प्रवेशद्वारासारखं केलेलं आहे, म्हणजे दक्षिणेतल्या मंदिरांना गोपूर असतात तसा प्रकारचा भास होण्यासाठी हे प्रवेशद्वारासारखं बनवलेलं आहे. म्हणजे इकडून गाडी लावली की ह्या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये येऊ शकतो. तसं हे मैदान पूर्ण रिकामच आहे, तुम्ही कुठूनही येऊ शकता, पण ऑफिशियली मार्ग म्हणून ह्याला आपल्याला म्हणता येईल असं प्रवेशद्वार इथं केलेलं दिसतंय. या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्या आल्या आपल्याला डावीकडे शिवमंदिराचं दर्शन होतं. इथे जसे आपल्या अन्य मंदिरांमध्ये, प्राचीन मंदिरांमध्ये दीपस्तंभ बनवलेले असतात, किंवा काही ठिकाणी ज्या देवतेचं मंदिर असतं त्याचे स्तंभ असतात, तसंच इथं सुद्धा एक स्तंभ बनवलेला आहे. दीपस्तंभ किंवा चिन्हस्तंभ आपण याला म्हणू शकतो. आणि समोर असलेलं शिवमंदिर आपण आज जाऊन बघूयात. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. महादेवाचं दर्शन आपण घेत आहोत. ह्या शिवमंदिरामध्ये समोर महादेवाची पिंडी आहे, आणि ह्या बाजूला डाव्या हाताला जर आपण बघितलं तर देवीच्या 5 विविध रूपांची मंदिरं ह्या डाव्या बाजूला आतमधल्या कोपऱ्यामध्ये आहेत. ह्या बाजूला आहेत. आतमध्ये दुर्दैवाने शूटिंग करायला परमिशन नाही. आम्ही इथल्या पंडितजींना खूप रिक्वेस्ट केली, पण तरीसुद्धा त्यांनी आम्हाला शूटिंग करायला परमिशन दिली नाही. तरी मी आता तुम्हाला झूम करून महादेवाचं तरी दर्शन घडवत आहे. या महादेव मंदिराच्या समोर जो दीपस्तंभ किंवा चिन्हस्तंभ बनवलेला आहे, हा चिन्हस्तंभाला संपूर्ण तांब्याचं आवरण केलेलं आहे. अतिशय सुंदर आणि कल्पक असा स्तंभ इथे बनवलेला आपल्याला बघायला मिळतो. इथे मध्यभागी समोर मुख्य बालाजीचं मंदिर आहे, गोपूर जिथून प्रवेशद्वार आहे. इकडे एक छोटं मंदिर दिसतंय आणि ह्या बाजूला एक छोटं मंदिर आहे,
आणि ह्या बाजूला एक मंदिर आपल्याला बघायला मिळतं. मला वाटतं बहुतेक हे इथे गणपतीचं मंदिर असावं. मुख्य महादेवाचं मंदिर, त्याच्यामागे गणपतीचं, आतमध्ये देवींची दर्शनं तर झालीच आपल्याला. आणि इथे साईबाबांचं मंदिर उजव्या हाताला आपल्याला बघायला मिळतं. आपण आता मुख्य मंदिरामध्ये पहिल्यांदा जाऊयात. आधी गणेशाचं दर्शन घेऊ आणि मग आतमध्ये जाऊयात. इथे सुद्धा मुख्य मंदिराच्या समोर चिन्हस्तंभ बनवलेला आहे आणि त्याला सुद्धा संपूर्ण तांब्याचं आवरण केलेलं आहे. तुम्ही बघू शकता, हे मुख्य मंदिर आहे आणि त्याच्यासमोर हे चिन्हस्तंभ आहे. आता आपल्याला ह्या गणेश मंदिरामध्ये जायचं आहे. इथेही शूटिंग करायला कोणत्याही मंदिरामध्ये परवानगी नाही, अनुमती नाही. तरी मी तुम्हाला लांबून बाहेरून जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. मुख्य बालाजी मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी हा मार्ग आहे. इथे 2 गजलक्ष्मी उभ्या केलेल्या आहेत दोन्ही बाजूला आणि हा वरती मुख्य प्रवेश मार्ग आहे. सध्या बंद केलेला आहे, पण मी तुम्हाला गोपूर जवळनं दाखवतो. अगदी दक्षिणात्य पद्धतीचं इथं बांधकाम केलेलं आहे. वरती विविध देवदेवतांची शिल्प आपल्याला बघायला मिळतात. आता मी तुम्हाला वरच्या गोपुराचा थोडासा क्लोजअप दाखवत आहे. तुम्ही बघू शकता, विविध देवदेवतांची शिल्प इथे कोरलेली आहेत किंवा बनवलेली आहेत. हे दगडाचं वाटतं आहे, पण मला माहीत नाही की हे दगडाचंच आहे का सिमेंटचं आहे. कारण साधारण 2000च्या आसपास या मंदिराचं बांधकाम सुरू झालं होतं आणि 2006 साली हे मंदिर बांधून पूर्ण झालं होतं. आत्ता जे आपण गणेश मंदिर बघितलं होतं, त्या गणेश मंदिराचा कळससुद्धा तुम्ही बघून घ्या. थोडासा झूम करून तुम्हाला दाखवतो. आता जो तुम्ही पटलावर बघत आहात, हा गणपती मंदिराचा कळस आहे. आत्ता सध्या बालाजी मंदिरामध्ये जाण्यासाठी हा खालचा मार्ग वापरला जातो, जिकडून चिन्मय चाललेला आहे. आम्ही ह्याच मार्गाने बालाजीचं दर्शन घेण्यासाठी आता आतमध्ये निघालेलो आहोत. बालाजी मंदिरातही छायाचित्रण करायला परवानगी नाही, अनुमती नाही. तरीसुद्धा आम्ही नेहमीप्रमाणे प्रयत्न करू. हे बालाजी मंदिराचं खालचं प्रवेशद्वार आहे. मंदिर वर आहे, पण आपल्याला खालून वर जावं लागतं. या मंदिरामध्ये वर्षभर विविध उत्सव साजरे केले जातात, त्यांची माहिती या फलकावर लिहिलेली आहे. बालाजी मंदिरामध्ये वरच्या भागात आपण आल्यावर असं दिसतं पहिलं दृश्य. मुख्य बालाजी मंदिर. मंदिराच्या मागच्या भागामध्ये सुद्धा अशा विविध देवदेवतांच्या मूर्ती आपल्याला दर्शन घ्यायला मिळतात. मारुती राया, बाहेर असलेल्या सुंदर मूर्ती. मुख्य मंदिराच्या प्रांगणातच उजव्या बाजूला आदित्य बिर्ला कंपनीने बांधलेलं गांधी पीस हाऊस आहे. आपण जसं मगाशी आल्या आल्या डाव्या हाताला गणपतीचं मंदिर बघितलं होतं, तसंच उजव्या हाताचं हे मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. या बाजूला मुरुगन मंदिर आहे. मुरुगन मंदिर. आता आपण हे मुरुगन म्हणजेच कार्तिक स्वामींचं मंदिर बघितलं होतं. त्या बाजूला गणपतीचं मंदिर आहे, मध्ये मुख्य बालाजीचं मंदिर आहे आणि त्याच्या उजव्या हाताला जर बघितलं तर इथे साईबाबांचं मंदिर आहे आणि या बाजूला इथे नवग्रहांचं मंदिर आहे.
आता तुम्ही पटलावर जे बघत आहात ते साईबाबा मंदिराचं आणि नवग्रह मंदिराचं प्रवेशद्वार आहे। तुम्हाला पुन्हा एकदा लोकेशन समजावं म्हणून दाखवतो। इकडे गणपती मंदिर, याच्या मागे मुख्य बालाजी मंदिर, इकडे मागे आपण कार्तिक स्वामी किंवा मुरुगन मंदिर बघितलं होतं आणि त्याच्या सर्वात उजव्या हाताला प्रवेशद्वाराच्या समोर साईबाबा मंदिर आहे। मुख्य साईबाबांचं दर्शन। मंदिराच्या मुख्य प्रांगणामध्ये ह्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्या आल्या आपल्याला उजवीकडे शेषशाही विष्णूंचे एक सुंदर शिल्प बघायला मिळतं। पाण्यामध्ये शेषशाही विष्णू असायला पाहिजेत म्हणून इथे शेषशाही विष्णू पाण्यामध्ये, कारंजे आत्ता बंद आहे पण पाण्यामध्येही शेषशाही विष्णू आणि पद्मावती देवीची मूर्ती आहे। थोडंसं मी तुम्हाला झूम करून दाखवतो। शेषशाही विष्णू आणि पद्मावती देवी यांचं जवळून दर्शन। हे मुख्य प्रवेशद्वार, समोर असलेलं मैदान किंवा पार्किंग, त्याच्या समोर असलेलं आपण बघितलेलं शिवमंदिर, त्याच्या समोर बाजूला असलेलं गणपती मंदिर, मध्यभागी बालाजी मंदिर, उजवीकडे असलेलं मुरुगन किंवा कार्तिकेय स्वामींचं मंदिर, उजव्या हाताला असलेलं साईबाबा मंदिर आणि नवग्रह मंदिर, आणि सगळ्यात उजव्या हाताला असलेलं शेषशाही विष्णूंचं कारंजं। मंदिराचा परिसर पण तुम्ही बघून घ्या। इथे लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे। संपूर्ण हिरवाई आहे, छानपैकी झाडं सगळीकडे लावलेली आहेत। आपण साधारण अर्ध्या दिवसाची ते 1 दिवसाची सहल या ठिकाणी सहज करू शकतो आणि तुम्ही दर्शनाचाही आनंद घेऊ शकता आणि सहलीचाही आनंद येथे घेऊ शकता। आता जवळपास आपलं संपूर्ण मंदिर बघून झालेलं आहे। एकच गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली ती मी दाखवतो। मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूला समोर जे पांढऱ्या रंगाचं तुम्हाला दिसत असेल, थोडंसं स्पॉट करून किंवा झूम करून तुम्हाला दाखवतो। आता जे तुम्हाला पांढऱ्या रंगाचं दिसतं आहे हा प्रसाद हॉल आहे। इथे आपल्याला प्रसाद मिळतो आणि प्रसादाचे लाडूसुद्धा ह्याच बाजूला विकत मिळतात। 2 पाऊंडला 1 लाडू इथे मिळतो। ह्या लाडवाची चवसुद्धा तिरुपती बालाजीच्या लाडवासारखीच असते। आम्ही प्रसाद हॉलच्या दिशेने निघालो आहोत। तुम्ही बाजूनी मंदिर कसं दिसतं, डाव्या बाजूनी मंदिर कसं दिसतं त्याचं दर्शन घेऊ शकता। समोर तुम्हाला गोपूर दिसत असेल, त्याच्यावरची विविध देवदेवतांची शिल्प, मंदिराच्या बाहेरच्या बाजूनी केलेली शिल्प, प्रत्येक मंदिरामध्ये आतमध्ये असलेल्या उपदेवता, त्यांच्यावरचं सुंदर नक्षीकाम, हे सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे। त्याचं फारसं वर्णन मी करू शकलो नाही कारण आतमध्ये छायाचित्रण करायला कोणत्याही मंदिरामध्ये परमिशन नाही, अनुमती नाही। पण सुंदर मूर्ती आणि सुंदर नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। वरती हे दगडामध्ये केलेलं दिसतंय। जवळ आल्यावर आम्हाला समजलं की हे दगडामध्ये केलेलं बांधकाम आहे आणि छान नक्षीकाम केलेलं आहे। साधारण 2000 साली या मंदिराचं बांधकाम आरंभ झालं होतं आणि 2006 साली हे मंदिर दर्शनासाठी सर्वांसाठी खुलं करण्यात आलेलं होतं। आता आम्ही प्रसाद हॉलच्या जवळ आलेलो आहोत। इथे सकाळी नाश्ता मिळतो, दुपारी जेवण मिळतं म्हणजे प्रसाद मिळतो आणि संध्याकाळी एकदा प्रसाद मिळतो। मुख्य बालाजी मंदिराच्या बाहेरच्या बाजूनी जर बघितलं तर विष्णूचे दशावतार इथे केलेले दिसतात। तुम्ही ते बघू शकता। वराह अवतार आहे, नृसिंह अवतार आहे, इथे वामन अवतार आहे। सगळे विष्णूचे दशावतार मंदिराच्या बाहेरच्या बाजूने अशा पद्धतीने बनवलेले आहेत। या ठिकाणी लहान मुलांना खेळण्याची व्यवस्था केलेली आहे, म्हणजे सहल म्हणून जर लोक इथे आली तर त्यांच्या लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा सुविधा आहे। मागे मातीचे 2 आर्टिफिशियल डोंगर बनवलेले तुम्हाला दिसत असतील, तिथेही लहान मुलं किंवा मोठी माणसं सुद्धा खेळतात। हा आहे प्रसाद हॉल। आत्ता संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळी 7 वाजल्यानंतर इथे प्रसाद मिळायला आरंभ होईल। आता आपण जो प्रसाद हॉल बघितला त्याच्या मागे इंडियन ग्रोसरीचं एक छान दुकान आहे। भारतीय सर्व वस्तू इथे मिळतात, विशेषतः पूजा साहित्य आणि पूजा साहित्याशी रिलेटेड वस्तू पण इथे विकत मिळतात। आपण समोरनं बघूयात। देसी एस्मार्ट भारतीय ग्रोसरी स्टोअर किंवा किराणा माल दुकान सहज दिसली म्हणून तुम्हाला दाखवतोय। इथे का मला टेस्ला दिसली। इथल्या प्रत्येक गाडीच्या मागच्या बाजूला पिवळी पाटी असते। जर ती गाडी EV असेल तर ह्या बाजूला हिरवा रंग असतो, जो तुम्हाला आता UK लिहिलेलं दिसतंय, युनियन जॅक आणि हिरवा रंग दिसतोय। इलेक्ट्रिक व्हेकलला असं असतं आणि समोरची जी पाटी असते ती पांढरी असते। टुरिस्ट व्हेकल आणि प्रायव्हेट व्हेकल किंवा इलेक्ट्रिक व्हेकलला वेगळ्या रंगाच्या पाट्या अशी इथं पद्धत नाही। पुढच्या पाट्या सगळ्या पांढऱ्या असतात आणि मागच्या पाट्या पिवळ्या असतात आणि EVची
ईव्हीच्या पाठीवरती अशी डाव्या बाजूला हिरवा रंग असतो. देसी स्टोअर मधल्या आतल्या वस्तू तुम्ही बघू शकता. इकडे सगळं पूजा साहित्य आहे. हे सगळे पूजा साहित्य वगैरे दुकानं आहेत. आणि टिकली, बिंदी, आपले भारतीय साबण, म्हैसूर सँडल, रेक्सोना, म्हैसूर सँडल पावडर, ही सगळी भारतीय उत्पाद आहेत. विविध प्रकारच्या गंधाच्या, कुंकवाच्या, शेंदूर, अष्टगंध, बुक्का, पांढरगंध असे सगळं पूजा साहित्य इथे मिळतं. तुम्ही इथे बघू शकता पणत्या पण आहेत, दिवाळीसाठी लागतात तशा पणत्या. इकडे कमंडलू किंवा कलश, वेगवेगळ्या प्रकारचे देवतांच्या मूर्ती, घंटा, शंख, ताम्हण, समया, विविध देवदेवतांच्या मूर्ती, सगळं काही इथे पूजा साहित्य आणि देवदेवतांशी संबंधित सगळं काही इथे उपलब्ध आहे. सर्व भारतीय लोणची, मसाले, तिखट, लाल मिरचीचं तिखट, तळायच्या मिरच्या, हे सगळे खाद्यपदार्थ इथे आहेत. आणि विविध खाद्यपदार्थ म्हणजे टाटा नमकपासून सगळं इथे उपलब्ध आहे. देसी एस्मार्टच्या बाजूलाच डोसा स्टॉल आहे. इथे आपल्याला दाक्षिणात्य सर्व पदार्थ आणि भारतीय बरेच पदार्थ खायला मिळतील. हे बघा, इथे फलक लिहिलेला आहे डोसा स्टॉल ओपन 7 days. आणि चित्रामध्ये तरी इडली दाखवलं आहे, मेदूवडा, साबुदाणा वडा वगैरे सर्व काही दाखवलेलं आहे. भारतीय मिठाई व्यंजन, गुलाबजाम, लाडू, मैसूर पाक, सगळे पदार्थ इथे उपलब्ध आहेत. नमकीन सुद्धा सगळ्या प्रकारचे, विविध प्रकारचे नमकीन डोसा स्टॉलमध्ये उपलब्ध आहेत. मी आता डोसा स्टॉलमध्ये आहे. डोसा स्टॉलमध्ये आतमध्ये आम्ही मसाला वडा आणि मेदू वडा असं कॉम्बिनेशन घेतलं. हे मसाला आणि मेदू वडाचं कॉम्बिनेशन 4 पाऊंडला आहे. आणि डाव्या बाजूला मसाला चाय दिसतो आहे, हा 2 पाऊंडला आहे. म्हणजे हे दोन्ही पदार्थ मिळून आमचं 6 पाऊंड बिल झालं. डोसा स्टॉलमध्ये हे सगळे पदार्थ मिळतात. स्प्रिंग रोल, सामोसा, प्लेंटेन भाजी, मिरची भजी, चपाती कुर्मा, पनीर 65, सगळे भारतीय पदार्थ इथे मिळतात. गोबी 65 सुद्धा आहे. तर दर्शक हो, युरोपमधलं सर्वात मोठं बर्मिंगहममध्ये असलेलं श्री व्यंकटेश बालाजी मंदिर आज आपण बघितलं. जरी मंदिरामध्ये आतमध्ये छायाचित्रण करायला अनुमती नसली तरी सुद्धा गुरुजींना विनंती करून आम्हाला थोडंसं जे काही करता आलं ते तुम्हाला दाखवलं. मंदिराचा संपूर्ण परिसर तुम्हाला दाखवला. मला आणि चिन्मयला तर हे मंदिर अत्यंत आवडलं. मन प्रसन्न झालं आमचं इथे येऊन. आशा करतो की तुम्ही सुद्धा प्रसन्नचित्त झाला असाल. जर तुम्हाला हे चलचित्र आवडलं असेल तर कृपया या चलचित्राला लाईक करा. एक छोटीशी टिप्पणी अवश्य करा. आमच्या वाहिनीचे चलचित्र जर तुम्ही आपल्या संपूर्ण स्वदेशी भारतीय एटोप्लेवरती बघत असाल तर आमच्या वाहिनीला फॉलो करा. आणि जर आमची चलचित्र तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर आमच्या वाहिनीला सबस्क्राईब करा, ही हृदयपूर्वक प्रार्थना आहे. चला तर मग पुढच्या चलचित्रामध्ये भेटूयात, म्हणजे आपल्या इंग्लंड प्रवासातल्या 6व्या चलचित्रामध्ये आपण भेटूयात. तोपर्यंत आपणा सर्वांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.